मुंबईच्या धारावीमध्ये एटीएम व्हॅन मधून 1.5 कोटींची रक्कम लुटण्यात आली आणि हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। गाडीच्या काचेवर टकटक करून कारवर घाण पडल्याचे सांगत लूट करणाऱ्या टोळीवरच या प्रकरणी संशय आहे, कारण व्हॅन मधूनही अगदी तशाच पद्धतीने लूट करण्यात आली आहे। 3 वाजण्याच्या सुमारास धारावीच्या ओएनजीसी कंपनी समोर ही व्हॅन आली। या व्हॅन मध्ये ड्रायव्हरसह 3 कर्मचारी होते, जे एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी गेले, पण व्हॅन मध्ये 1,56,00,000 असलेली आणखी एक पेटी होती आणि त्याच वेळेला एका टोळीनं 10 रुपयांच्या नोटा पडल्याचं ड्रायव्हरला सांगितलं। दोघा जणांनी ड्रायव्हरचं लक्ष वेधत त्याला व्हॅन बाहेर काढलं आणि तोपर्यंत टोळीच्या इतर साथीदारांनी तुटलेल्या काचेतून हात घालत दरवाजा उघडून पेटी लंपास केली। फक्त 4 ते 5 मिनिटांमध्ये ही घटना घडलेली आहे। धारावीमधला हा धक्कादायक प्रकार आपण पाहताय। 1.5 कोटींची रक्कम लुटून नेण्यात आली आहे। या टकटक टोळीची कार्यपद्धती नेमकी काय आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। काचेवर टकटक करून कारवर घाण पडल्याचं सांगायचं, खाली पडलेले पैसे तुमचेच का असं विचारायचं, विनाकारण धडक देऊन जाब विचारत लुटायचं, गाडीच्या सीटवरच्या किमती वस्तू अलगद उचलायच्या। आपले प्रतिनिधी विशाल सिंह आपल्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विशाल, ही टकटक टोळी जी आहे ती केव्हापासून या ठिकाणी कार्यरत आहे? 1.5 कोटींची रक्कम त्यांनी लुटली आहे, पोलिसांचं काय म्हणणं आहे? विशाली, जर आपण बघाल तर मुंबईमध्ये मागच्या 2 वर्षापासून ही टकटक टोळी ऍक्टिव्ह आहे, असा पहिलाच नाही आहे। याच्या अगोदर सुद्धा टकटक टोळीनी अशी अनेक सारी घटना घडवली आहे, ज्यामध्ये एका गाडी उभी असते, ही गँग जाते, त्या कार टकटक करते आणि ड्रायव्हरचा लक्ष विचलित करते, हे सांगते की गाडी बाहेर काही पैसे पडले तर तुमचे आहेत का। पैसा ऐसा ऐकून ड्रायव्हर लगेच बाहेर येतो आणि त्याचा फायदा घेत या टकटक गँगचे जे दुसरे सदस्य असतात ते मागच्या दरवाज्यामधून गाडीमध्ये ठेवलेल्या किमतीवर काढून घेतात आणि ही जो स्टाईल आहे यांनी काल वापरलेली आहे। काल जेव्हा बँकचे 3 कर्मचारी जवळच्या एटीएम मध्ये पैसे अपलोड करण्यासाठी गेले होते, ठीक त्याचवेळी या टकटक गँगमध्ये एक व्यक्ती आला, त्यांनी कारचा पॅसेंजरवर टकटक केला आणि त्या ड्रायव्हरचं लक्ष विचलित करत सांगितलं ते पैसे बाहेर पडले तुमचे आहेत त्या। पैसा ऐकून तो ड्रायव्हर लगेच बाहेर आला आणि पैसे शोधण्यात वेळ राहिला। त्याच दरम्यान टकटक गँगचे जे इतर मेंबर होते त्या मेंबरनी ती कार फुटली होती, हात टाकून पैशाची जी पेटी होती ती लंपास केली। त्या पेटीमध्ये जवळपास 1.5 कोटी रुपये होते आणि अशा प्रकारे टकटक ऍक्टिव्ह आहे। टकटक यांनी एक मोठी खेळी केलेली आहे, 1.5 कोटी रुपये लंपास केलेले आहे। या प्रकरण धारावी पोलीस तपास करत आहे, पण आतापर्यंत त्यांच्या हातात कोणतेही धागदोरे लागलेले नाही आहेत। विशाली, नक्कीच धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। ही टकटक टोळी जी आहे ती कशा पद्धतीने या ठिकाणी चोरी करते, हा संपूर्ण प्रकार जो आहे तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। 1.5 कोटींची रक्कम एटीएम व्हॅन मधून त्यांनी 1.5 कोटींची रक्कम चक्क लंपास केलेली आहे। 3 ते 4 जणांची टोळी जी आहे ही कार्यरत आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी चोरी केली ती एक्सक्लुझिव्ह दृश्य जे आहेत ते आपण जय महाराष्ट्रवर पाहताय। डोळ्या देखत बँकेचे 1.5 कोटी रुपये या टकटक टोळीनं लुटून नेलेले आहेत। सीसीटीव्ही मध्ये ही 1.5 कोटींची लूट जी आहे ती कैद झालेली आहे। 4 ते 5 मिनिटात म्हणजे जवळपास 5 मिनिटाच्या आतमध्येच त्यांनी ही रक्कम जी आहे ती लुटून नेलेली आहे। ड्रायव्हरचं त्यांनी लक्ष विचलित केलं, टकटक करून ही खाली पडलेले पैसे तुमचेच आहेत का असं विचारलं। त्याच्यानंतर तो ड्रायव्हर जो आहे तो गाडीच्या बाहेर आला आणि त्याच्यानंतर त्यांनी जे काच तोडलेली होती टकटक करून तिथून त्यांनी हात घालत 1.5 कोटींची जी बॅग आहे तीच चक्क त्या ठिकाणाहून लंपास केलेली आहे आणि सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे।